ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचं नेम नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धर्तीवर राजकीय हालचाली देखील वाढल्या आहेत। तर दुसरीकडे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। हे अधिवेशन वादळी ठरत असतानाच येत्या ऑगस्ट महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा खळबळजनक दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदेंनाही आयकर विभागाची नोटीस आल्याचं विधान केल्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। पण काही वेळातच त्यांनी आपल्या विधानावर घुमजाव घेतला। पण तोपर्यंत एकनाथ शिंदेंच्या गुप्त दिल्ली दौऱ्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली। याचवरून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे। राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंना वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीत कमजोर होताना दिसत आहेत। शिंदेंपेक्षा मला दिल्लीत जास्त माहिती आहे। केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत मला माहिती नाही। इन्कम टॅक्सची नोटीस मी गांभीर्याने घेत नाही, हा एक इशारा असल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच ऑगस्टच्या अंतापर्यंत याच्यापेक्षा वेगळ्या घडामोडी घडतील असे संकेत आपल्याला मिळाल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं। त्याचमुळे राज्याच्या राजकारणात ऑगस्टमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवर भविष्यामध्ये नक्कीच कारवाया होणार असून त्या प्रकारचे पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचा धक्कादायक दावाही राऊतांनी यावेळी केला। संजय राऊत यांनी यावेळी एकनाथ शिंदेंना संरक्षण देणारे दिल्लीतील नेते कमजोर झाले असल्याचंही म्हटलं आहे। राऊतांनी यावेळी दिल्लीतील तुमचे संरक्षक जसजसे कमजोर होतात अशा वेळी तपास यंत्रणा त्यांच्याकडील सगळ्या फाईल्स उघडतात। ते आता हळूहळू सुरू झाले आहे। एक तर तुम्हाला पूर्णपणे शरणागत होऊन सरपटणाऱ्या प्राण्यांसारखं सत्तेत राहावं लागेल, नाहीतर बऱ्याच तडजोडी कराव्या लागणार असेही त्यांनी सांगितलं। मराठी एकजूट महाराष्ट्रात होत आहे। विधानसभा आणि लोकसभेला आपण घोटाळा करून निवडणुका जिंकलो, पण हा फोर्स असाच राहिला तर अनेक अडचणी निर्माण होतील। त्यांचा फटका आपल्या सरकारला आगामी निवडणुकात बसणार असल्याचं शिंदेंनी शहांना सांगितल्याचंही राऊतांनी म्हटलं। याच वेळी संजय राऊत यांनी आणखीन एक नवा बॉम्ब टाकताना एकनाथ शिंदेंनी अमित शहांना मला मुख्यमंत्री करा, मी हे सगळं मॅनेज करू शकतो, वाटल्यास मी तुमच्या पक्षात येतो असा प्रस्ताव दिल्याचंही राऊत यांनी केला। याच वेळी त्यांनी मला वाटत नाही एखादा दुसरा नेता वगळता एकनाथ शिंदेंना दिल्लीत कोणी संरक्षण देत असेल असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला।